काकाजी तुम्ही बाहेर गेले होते त्याच्यासोबत, तर काय म्हणे मग ते तुम्हाला पाहुणे? काही नाही रे बा, ते म्हणे सगळं मग खर्च करून काय म्हणे मग पोरग, जसं लग्न अन सोनं नाणं तर करणच म्हणे, कपडे लत्ते सगळं करायला लागेल म्हणे बा, म्हणे पोराले म्हणे. आमच्यासाठी करून ठेवली काय म्हणा तुम्ही पोरगी? सारा खर्च आमच्यावर लोटून देता म्हणा. तुम्हाला एकटीच पोरगी आहे, एकट्या पोरीसाठी पैसे नाही करून ठेवलं काय म्हणा तुम्ही? कसे लोक आहे काय माहित बा, म्हणजे करून राहिलो म्हणून सारच करून घेतो म्हणते काय आपल्या जवळून? बाई असं बोलून चालत नाही, म्हटलं त्याला 10 पोरं भेटते, तुम्हाला भेटून राहिली काय पोरगी? भेटत असन तर पाय तुझ्या पोरासाठी भावासाठी. म्हणजे पोरीने भेटत म्हणून काही बी करून घ्याव काय मग? हा, एक तर पोरगी पाहिली नाही का अशी पांढरी फटक आहे नाही कबुतरावानी, आणि त्याच्यात काय म्हणते त्याचे चवना पाय ना, नखरे पाय ना त्याचे. हा, एकदमच नाही लोटून द्याव दुसऱ्यावर. तुम्हीच करा लग्न, तुम्हीच कपडे घ्या, तुम्ही साक्षगण करा, तुम्ही सोनं घ्या, म्हणजे सारा आम्हीच घ्या, आणि तुम्ही काय करता म्हणा? फक्त काय हात घेऊन उभे राहता का म्हणा? पायरे बसून या त्या म्हटलं पोरगी पाय, माझ्याजवळ निरोप होता, मी पोरगी पाहिली. आता तुझी बहीण म्हणते अशी, आता तू तुझ्या बहिणीच्या मनानं पोरगी पाय आणि लग्न कर. मी त्याला सप्पा सांगतो का नाही म्हणून, पोराची बहीण नाही म्हणते म्हणून, पोराला जरी पसंत नाही पण तर ते नाही होऊ शकत म्हणून मी सप्पा सांगून देतो. हाव रे, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? मी तर म्हणतो खरंच नाही म्हणून टाक, जाऊ दे दुसरी पोरगी पाहू, हिच्यापेक्षा चांगली पोरगी भेटल, आणि जराशी चांगल्या घरची भेटली तर ते लोक खर्चही करते. ते एकदम गरीबाची करून काय करतं? हा, धडते काय म्हणते थोडे रुपये नाही लावू शकत, मग पोरगीच आहे का म्हणा, फक्त पोरगीच घेऊन उभे राहता काय म्हणा? बाप्पू तुम्ही काय म्हणता? आता तू पाय बा, लग्न तुला करणं आहे, मला थोडी करणं आहे काही का मी सांगन तुले का नाही रे बा करून घे पोरगी का नको करू पोरगी. मी माझ्या विचारानं तरी सांगतो पासून या तुले पाय, त्या बहिणीचं काही ऐकू नको, पोरी काही भेटून नाही राहिल्या, करून घे. पोरगी काही एवढी खराब आहे नाही, पोरगी चांगली आहे. आता लोकांना इकूनही प्रॉब्लेम आहे, तिकूनही प्रॉब्लेम आहे. आता ते जास्त पांढरी आहे तिकूनही प्रॉब्लेम आहे, डोंबडी असते तिकूनही प्रॉब्लेम राहिली असती. हा, लोक काय म्हणून पापा भल्ली कोण पोरगी भेटली म्हणून आले, लोक म्हटलं दुकान म्हटलं लोकांची ती बायको पाहू म्हणून म्हणतो करून घे. राहिला खर्चाची गोष्ट, खर्च काय आहे होतच असते, चालूच राहते, तेवढं कमावूनच घेशील तू आज नाही उद्या. बरोबर आहे की तुझ्या जवळचं जवळ एकदम बरोबर बोलून राहिले. कसं आहे त्याला समजते आताचा काळ कसा चालू आहे म्हणून. 17 पोरी भेटून नाही राहिले आहे पोराली एकटं, मग भेटायचीच आहे तर मग आपल्या मनानं आणायला लागते, तेव्हा भेटते. मग तुम्ही कसे सांगून राहिले हो त्याले? सरका सल्ला द्या ना त्याले, उलट सांगून राहिले त्याले. हा, काही बी करून घे म्हणता त्याले, पाहिली नाही का आता? सरकच सांगून राहिलो मी त्याला, उलट नाही सांगत. तुझ्यासारखं काम नाही आहे, मग कोणाचं होत असं तिचकून द्या. मग म्हणणं एवढंच आहे का त्याला भेटून राहिली ना पोरगी, एवढ्या वर्षापासून तो लग्नाचा बसला आहे, काऊन नाही पाहिली मग ते एखादी पोरगी त्याच्यासाठी? करोडपती घरातली पाहायला पाहिजे होती. लयच तू यात हे आहे तो पाहायचं. अरे येथे भेटली ते काकाजीच्या यानं ओळखीनं, तर माझ्या हिशोबानं करून घेतली पाहिजे. राहिलं खर्चाचं तर लावता येते खर्च. हा बाई मला असंच वाटते, कारण का पाय आता 35 वर्षाचा झालो मी, एक पोरगीने भेटून राहिली, लोक लग्नाला तर सोड दाखवाली पोरगीने दाखवून राहिले का पहा बा म्हणून. मग काय करू आता? आता लग्न नाही करू तर काय तसाच राहू, आता तसाच मरून जाऊ काय मग मी एखाद्या दिवशी? मामा करून घ्या तुम्ही ती पोरगी, चांगली पोरगी आहे म्हटलं. मला माहित आहे, मी ओळखतो त्या पोरीले, चांगली पोरगी आहे. फक्त थोडेसे गरीब आहे तिचे आई वडील, पण चांगले आहे, प्रामाणिक लोक आहे. करून घ्या मामा ते. हा मामा करून घ्या, चांगली चांगली आहे म्हणते ना पोरगी, तर करून घ्या, काही फरक नाही पडत करायसाठी. काकाजी नाही नका म्हणू त्याले, हो म्हण जा, करून टाकू आपण. काय खर्चाची काय गोष्ट आहे, एवढे खर्च तर कुठं नाही जात, कितीकच खर्च होऊन जाते असा. मग आपल्या गावात आणून करून ते लग्न, मग नाही तर काय. तो आता तू चांगला पोरगा आहे म्हणूनच मी त्याला सांगितलं, आणि चांगली पोरगी आहे म्हणूनच मी तुला सांगितलं. म्हटलं एकामेकाचा जोड बरोबर बसते, 2 गावाचे संबंध होते, 2 परिवार जुळते, ह्या हिशोबानं म्हटलं बा मी तुले. वास्तविक पाहतात हे लोकच तर आनाकानी करून राहिले, पोराचं वय जरा जास्त आहे म्हणते. आपण जर आता चवना केली आहे तर आपल्याला आता हे तर सोड कोणतीच नाही भेटणार. नाही काकाजी हो म्हणून टाका, नाही नका म्हणू. कसं आहे झाल्यानं होऊनच जात असते, मग काय त्याला काय तसंच ठेवता काय? कसे त्याचे हात पिवडे करून देऊ, एकाचे 2 करून देऊ, झालं आपणही मोकळं तोही मोकळा, लागून जाते तू त्याच्या संसारात. काय करता इथं काय त्याला काय तसंच ठेवता? इले काय आहे, इले मी नक्कल तरी आहे काय? समजते काय इले सोयरीक काय चीज आहे तर जिथं इचकं वाचा नाही तिथं इचकून ठेवते. म्हणजे मला समजतच नाही वाटते ना. हा, काहीच नाही समजत मला का मी, म्हणजे त्याला चांगलं नाही सांगून राहिली का वाईटच सांगून राहिली काय? हे कोणतं चांगलं सांगणं होई तुझं? कुठे चांगलं सांगून राहिली तू? तू तर काय म्हणते तर त्याला लग्न करू नको म्हणतो. हा, पोरगी अशी आहे, पोरगी तशी आहे, तिचे आई वडील असे आहे, असं असले गरीब, सारे लोकच गरीब आहे. आपण काही काय की काय श्रीमंतच झालो काय? याच्या जागेवर जर आपलं पोरगं असतं आणि आपल्या पोरासाठी जर पोरगी पाहायची वेळ आली असती तर ते असंच केलं असतं काय? हा, आम्ही नाही करत नसन तसं पोराला ठेवून दिलं असतं तसंच घरात, नाही त्याला काय पेरलं असतं काय नेऊन मग वावरात? आता तुमची नाही हाव होती, या बाईची जर अशी नाराजी दिसली त्याला म्हणून त्यानं टिक्के नाही लावले, नाही तर आता त्यानं पुरे टिक्के लावले असते आणि सुपारी फोडली असती, झालं लवकरात लवकर साक्षीपत्र उरकून टाकलं असतं. एक तर आजकाल म्हटलं दिवसाचा भरोसा नाही आहे. मग तुमच्यापेक्षा जर चांगला भेटला कमी वयाचा त्याला पोरगा तर पाहून घेतील ते तिकडे, कायले देईन ते तुमच्या पोराला. मग बाई पाय तुझं मन नाही आहे ना, नाराज आहे ना तुझं मन, तर तू एक काम कर, राहू दे मी कॅन्सल करतो ते. पण तू पाय मग आता माझ्यासाठी पोरगी, हा माझ्या बरोबरीची पाय अन पैसेवाले पाय, म्हणजे आपण नाही खर्च करू. मग मी कुठून पाहू रे बाबा त्यासाठी पोरगी? पोरी नाही म्हणते लोक, आणि कुठून पाहू मी त्यासाठी पोरगी? कोणाला म्हटलं आतापर्यंत गोष्टी टाकल्याच नाही का मी लोकांच्या कानावर? हाय का एखादी पोरगी तर नाहीच म्हणे, लोक हायच नाही म्हणते. मग पाय बरं त्याचा हातच हात झटकले,
आणि त्यानं तिकडे नाही म्हणून द्यावं, करावं नाही, आणि त्या इकडे करावंच नाही, मग पाहावंच नाही त्याच्यासाठी. मग काय करून तो तसाच बसला राहील काय? हे पहा, नाराजी काही ठेवू नका. पोरगी भेटणारच नाही म्हटलं. एक तर त्याचं वाढून राहिलं वय, दुसरी गोष्ट त्याच्या डोक्यावर आहे केस कमी. केस पहा त्याचे कसे झाले, सारे पातळ केस झाले त्याचे. एवढा कमी केसाच्या पोराले कोण पोरगी देते? त्या पोरीनं म्हटलं म्हणते तर पोरगं टाकलंच आहे. हा, पण तरी तरी ते समजून गेली बिचारी. तर जाऊ दे बा, तिची काहीतरी मजबुरी आहे. का आपण लय पांढरपट्ट काय बा, मग आपल्याला लोक पसंत नाही करून राहिले. 2-3 पाहुणे उठून गेले त्याच्या घरचे, म्हणून मग त्याला असं वाटून राहिलं का करून घ्या. म्हणून ती पोरगी बसली म्हटलं. त्या पोरीचा काका तर सप्पा नाहीच म्हणे. का बापू म्हणे ना, आपण बाहेर गेलो तर काय म्हणे, नाही म्हणे लय वय आहे म्हणे पोराचं म्हणे, आणि केस नाही म्हणे, टकला आहे म्हणे पोरग म्हणे, एवढा मोठा पोराला देत नाही म्हणे पोरगी. असं म्हटलं त्या पोरीच्या काकानं, सप्पा नाही म्हणे. हो, मग ते पोरीला फोन लावला का नाही तिच्या काकानं, तर त्या पोरीनं समजून सांगितलं. पोरगी म्हणे ठीक आहे म्हणे, चालते म्हणे मला पोरग म्हणे. तिला असं वाटलं असं सगळं करतो म्हणते बाई लोक, तर आपला खर्च वाचते आपल्या बाबाचा. पैसेवाले नाही आहे ते लोक, गरीब आहे बिचारे, पण चांगले लोक आहे. तर म्हटलं बा करून टाकावं म्हणून माहिती. त्या पोरीनं होच म्हटलं डायरेक्ट. तर तिनं हो म्हटलं, म्हणून तिच्या काकानं हो म्हटलं. ठीक आहे, मग आता तुम्हाला सगळ्याला पसंत आहे तर मग लावा मग टिक्के. मग आता फायनल त्याच्या घरी घेता म्हणता काय आता? काव काकाची कुठं घ्यावं मग आता फायनल? त्याच्या घरी घ्यावं का आपल्या घरी घ्यावं? माझ्या विचारानं आता पाय, बहिणी पोरगीने पाहिली आणि त्या सुनबाई पोरगीने पाहिली, तर मग असं करा, त्याच्या इथंच चला, पोरगी पाहिजे होते आणि तिथंच टिक्के लावणं होते, दोन्ही कामं एकत्र होते नाही काय. पण आता ते म्हणते सध्या थांबा म्हणते बा, आता हे अधिक महिना चालू आहे का नाही, तर आता करते का नाही करत विचारून येऊ म्हणे आम्ही म्हणे. विचारपूस केल्यावर मग सांगतो म्हणे तुम्हाला. नाही त्याला जराशी गडबड करजा, टिक्के किक्के लावले मन पक्क झालं म्हणजे बरं राहते. माझ्या विचारानं साक्षगण करून टाकावं घरातल्या घरात. तिथंच टिक्के लावले का तिथं साक्षगण, तेवढाच लोक आहेत, तर ते बरं राहील. नाही तर कसं होईल, आज नाही उद्या त्याचं मन अजून महिना झाल्यावर बदललं तर मग काय करावं अजून? हो तेच म्हणणं आहे मग, मी तेच म्हणून राहिलो का जर आपण येईल जरासं फुस लावली का कराबा लवकर तर लवकर करून टाकते नाही लोक. मग आता साक्षीगण जर करतो म्हटलं तर कपडे लत्ते आणा लागेल कोणी, तर पोरापोरीचे कपडे घेऊन ये जा, बस घरातल्या घरात निपटून टाकू. मामा मोबाईल घ्यायचा चांगला मामीसाठी, मस्त झक्काच एक नंबर मोबाईल घ्यायचा. पाहिजा मोबाईल घेतला तुम्ही, चांगला मोबाईल दिला का तुमच्यासोबत रोज बोलतेच, आणि बोलल्या ना रोज बोलत राहिलं ना तर तुम्हाला सांगतो त्या कुठं जाऊच नाही शकत. हा घेऊ ना मोबाईल, आता फॅशनच आहे मोबाईल तर घ्याच लागते. चला मग झालं ना आता, फायनल झालं ना आता असं करायचं आहे म्हणून. आता चला मग आपल्या घराकडे. रुपेश काढ ना मग गाडी काढणं. हा बाबा चला ना, निघा ना आता. थांबले असते तर बाप्पू थांबा लागत होतं जरासं, आंब्याचा रस गिस केला असता. आता तिकट तर काही चालत नाही, अधिक महिन्यात तर आपण खात नाही लोक. नाही रे बा, तुला तर माहित आहे, दिवसभरासाठी वेळ काढून आलो कसं तरी तिकडे. आता पाय संध्याकाळच्या ते वर्करला सुट्ट्या द्यायला जास्त लागते. मॅनेजरला म्हटलं आजच्या दिवस तू आटपून घे म्हटलं, मग येतोच म्हटलं मी. तर त्याच्यावरच सोपवलं आहे सगळं. बरं ठीक आहे मग. अरे सुन्या, काही होऊनच तर नाही राहिलं रे ते, त्या दवाई दिली त्यानं काहीच तर निघून राहिलं. हा, आता काय किती काय 12 महिने घ्यायला लावता काय ते? हो बाई, धीरे धीरे असं करते म्हणते ते दवाई, या काय नाही करत म्हणते अशी अटॅक. माहित नाही झालं पाहिजे म्हणते कोणा काय केलं म्हणून, म्हणून अशी धीरे धीरे अटॅक करते म्हणते, आणि मग या काय होऊन जाते म्हणते जेव्हा आहे ते. अरे पण कधी करून लय दिवस झाले ना आता, 8 दिवस नसून झाले द्यायला सुरुवात केली तेव्हापासून. रोजच्या रोज देतो तिले, शंका येते ना. आता मी दिले दुधात येऊन राहिली, रोज दूध देतो तिला रात्री प्यायले, रात्री देतो नाही तर दिवसा देतो. आता तू सांग, एवढा मोठा ओव्हरडोस झाला तरी तिला काहीच निघून राहिलं. त्या 1 चम्मच सांगितलं मी, 2 चम्मच टाकून राहिली तरी तिला काहीच निघून राहिलं राजा. हा, काही ना काही तर व्हायला पाहिजे होतं ना आतापर्यंत. होईन ना बाई, होईन ना, 8 दिवसानं वाट पाहिजे, अजून 8 दिवस. ठीक आहे, अजून 8 दिवस वाट पाहतो, पण झालं पाहिजे गड्या. हो ना, एवढ्या मेहनत देऊन राहिली मी, एवढे पैसे खर्च केले, आणि झालं जर काहीच नाही तर मग कसं जमन? होते ना बाई, फुल गॅरंटीचं औषध आहे ते. बरं ठीक आहे. चल मग मी जातो आता, सगळेजण गेले बाहेर, नाही तर मला अजून आवाज देतील. हा बाई ठीक आहे. माय बिन माना लागन माझ्या बहिणीले. हा, मला लग्न जोडाच्या तर मागं नाही लागली, पण तोडाच्याच मागं लागली. कोणतंही काम चांगलं करायचा विचारच नाही का हिचा. इकडे सुनीच्या मागं लागून गेली, इकडे माझ्या मागं लागून गेली. पण असं आहे, वरचेवाला जर ठाम असला ना तर काहीच नाही करू शकत खालचेवाला, अशी गोष्ट आहे ती. एवढी चांगली सून भेटली तिले, हा त्या सुनीचंही नुकसान करायला बसली. त्या सुनीनं बिचारीनं किती कामं केली आज, काहीच नाही ठेवलं म्हटलं, सगळं भांडे कुंडे चहा नाश्ता सगळं पद्धतशीर व्यवस्थित बनवलं, किती चांगलं केलं. हा, तरी अशी सून नाही पाहिजे म्हणते. मग काय पाहिजे, इलनीला पैसा पाहिजे, लोभी आहे. मला पेशंट बोलायला लागून पुरीच्या वडिलासोबत का, म्हणजे बा सगळं करतो मी असं तसं. आता पोरगी तर चांगली आहे, माझ्या मनात बसून गेली ते, असू असली पांढरी माणसाच्या मनात बसल्यावर काय आहे. तर आता पुरीच्या बापाने मला पेशंट म्हणायला लागन का मी सगळं करतो, नाही नका म्हणता म्हणून भाऊ. कुठं गेली होती हा, घरी नाही होती काय तू? कुठं जाऊ? नाही, हे नवीन कपडे गिपडे घातले म्हटलं, तर आता काही घरी घालायला काढून घेतं का हे कपडे? आई, आता जर माझं लग्न जुळलं, लग्न झालं तर मग हे कपडे मी तसेच पडले राहील ना, म्हणून मग मी आतापासून घालायला काढून घेतले हे सगळे कपडे. आता म्हणजे काय, मग आता घालून घेतं काय घरी? कायच्यावरून लग्न जुळणच म्हणून? हा, आणि समजा जर नाही म्हटलं असं त्या पोरवाले येणं, आणि नाही जुळलं, अजून 12 महिने जुळलं नाही, आता कुठून घेऊन देऊ मी तुला कपडे? एवढे पैसे नाही ना आता. आई, आता आजच घातला ना मी ड्रेस, मला चांगलं वाटलं घालायला म्हणून घातलं मी. ठीक आहे ना, तर घालून घ्या आजच्या दिवस,
अन हो म्हटलं बा त्याईनं पोरेवालीनं हो म्हणे. पण आता फायनली तुमच्याच घरी करतो असं म्हटलं त्याईनं. तर आपल्या घरी करतीन ते. काहून का त्याचं कसं बहीण आणि ते भाशी ते याचे आहे ना, पाहिले कोणाकोणाला आणायचं आहे तर पोरगी पाहायची आहे म्हणते बा. म्हणून मग म्हटलं ठीक आहे बा आमच्या घरी घ्या म्हटलं. काय आहे तुमची सोय सायलाच म्हटलं आम्ही. जेवणाचाच कार्यक्रम राहते का नाही करून टाकायचा. कायली आता काही नेऊ काकूच्या घरी. आता आपण आपल्याच घरी करू. जे आहे ते आहे बाई आपलं खोपडं असो का काही असो. आता पहिल्यांदा आपण त्याला ते घर दाखवून दिलं काकाचं. त्याला असं वाटावं का यायचंच होई हे काकाच होई म्हणते तर मग माझं म्हणणं असं आहे का आता आपलंच घर दाखवू येईल असं आहे बा आमचं. तुटकं पुटकं जसं आहे तसं आहे आमच्या परीनं आमचं घर बरोबर आहे. अन तसंही तुझ्या काका राहते ना आता फायनलले. काका राहिला म्हणजे तुझी काकू बोलतच नाही शब्दाने बोलत ती. आता तिथंच तर अशी करे बापा डोळे दिपल्यासारखी करे अशी जगमग घर पाहून. काय विचारतं तिले तर असं वाटे का म्हणे ना ते म्हणे नाही म्हणे आपल्या इले शोभत नाही म्हणे बापा हे पोरगं म्हणे वय जास्त आहे म्हणे असे म्हणे. म्हटलं हा मीराला शोभते काय म्हणे हे पोरगं. माझ्या बहिणीला मस्त शोभते म्हणे. माझी बहीण आहे म्हणे याच्या बरोबरची तर बरोबर जोडी होते म्हणे. हा काही असे म्हणे काकू आहे ना मला म्हणे त्या दिवशी तशी म्हणे ते वय कमी पडते म्हणे पोरात जास्त पडते म्हणे. तर माझ्या बहिणीचं वय बरोबर येते म्हणे त्याच्या लेवलले म्हणे. तेव्हा तर फक्त सांगितलं होतं पाहिलंच नव्हतं काही. तर मग आता पाहिलं होतं आता तिचं मन कसं जुळून राहिलं असं. काय विचारतो तू लय मन जुळून राहिलं होतं तिचं. तिला असं वाटत असं का माझी बहीण पडायला पाहिजे होती बा ह्या घरात. आपलं काय आहे तिची किस्मत असं बाई तिथे तर ती पडली असती. काय विषय आहे आता जर त्या नाही म्हटलं तुला जर पसंत नसतं त्या नाही म्हटलं असतं तर मग तिला म्हटलं असतं तुझी बहीण दाखवून दे बा कोणाचंही हो. हा नाही आपण सोचतो असं पण काकूने सोचत म्हटलं अशी आपल्याविषयी. तू सांग एवढे म्हटलं पोरा आहे त्याच्या नात्यात एका तरी पोराविषयी सांगितलं काय ते आजपर्यंत. बस ते कायशी सांगते ते नाही सांगत. तिला वाटतच नाही ना का तू चांगल्या घरी पडली पाहिजे म्हणून. पहिल्यापासूनच तिला असं वाटतं का हे लोक मागत राहिले पाहिजे. आई घरगी कसं आहे म्हणून बापा घर काय पाहा लागते. घर नाही म्हणता येत त्याले महल म्हणता येते महल. हा ह्या मोठाचा मोठा हॉल आहे पहिले तर बसाले. मग एवढी मोठी बेडरूम आहे बापा 3 बेडरूम आहे मोठ्या मोठ्या. अन किचन काय पाहा लागते स्वयंपाक घर त्याचं लख चमकते जसं बाईच्या हातची वापर आहे. बाई काय ठेवण घर असं घर आहे म्हटलं ते एकट्याच पोराचं. अन वरतं 3 खोल्या आहे म्हटलं भाड्यानं देते म्हणे त्या खोल्या. तर त्याचंही भाडं येते म्हणे 7-8 हजार रुपये. तर ठीक घर खर्चाले होऊन जाते म्हणे. साऱ्यापेक्षा पोरगं चांगलं आहे. पोरगं आम्हाला सगळे पटलं. कसं आहे असं असलं बाई जरासं वयाचं काय करतं कुठं ना कुठं तर कमी जास्त भरणच. पण माहिती आहे का सगळ्या गोष्टीला पोरगं बरोबर आहे. अरे खाय प्यायची अशी मस्त अरेंजमेंट केली. फळं अन पोहे समोसा अन ते काय म्हणते मोतीचूरचे लाडू अन अजून काय होतं बाबा थंड होतं आम्हाला त्या बॉटला आणल्या होत्या. अन सगळंच होतं सगळी सोय केली म्हटलं बरोबर. हा काही मस्त खाऊ घातलं मग तुम्हाला. आपण तर फक्त त्याला पोहेच दिले. हो बाई आता आपल्यातनं त्याच्यात तर जमीन आसमानचा फरक पडते. आता तू चांगल्या घरी पडून गेली का झालं मग तुलाही सगळं भेटून जाते. अन माहिती आहे काय ते शांता काकू नाही काय शांता काकू शांताराम काकाजी त्याची पोरगी तिचं नाव नाही माहित मला. त्याची पोरगी ह्या आता तुझ्या घरचा पाहुणा आहे ना याच्या भाषेलाच दिली म्हटलं. आता 1 महिना व्हायचा आहे म्हणते बापा लग्न झालं म्हणते. हा काही हे रुपाली ताई ओ मी तिला ओळखतो ना. मस्त बोलली ती माझ्यासोबत. मी तिच्या घराजवळून शाळेत जाऊ म्हटलं तर माझ्यासोबत बोले म्हटलं ते ताई मस्त आहे ते ताई स्वभावानं. हो तर तेच दिली आहे तिनंच केलं आमच्यासाठी चहा नाश्ता पाणी सगळं. आणि तिनं माहिती आहे का ओळखलंही म्हणे तुम्हाला म्हणे मी ओळखतो म्हणे. आणि तिला ओळखतो म्हणे मीराले म्हणे. तिला म्हणे भुरी म्हणते ना म्हणे गावात म्हणे मी ओळखतो म्हणे तिला माझ्या घराजवळून जाई म्हणे ते शाळेत. हा काय मस्त झालं ना मग ती ताई बी ओळखीची आहे आणि नात्यातच पडली आता. हो चांगली गोष्ट आहे. आई काहून नाही तुम्हाला पोरगी पसंत नाही आहे म्हटलं ते. पोरगी तर चांगली आहे ते. पोरीचा विषय नाही आहे. मी काही पोरगी पाहिली काय मला फक्त सांगितलं का पोरगी अशी पांढरी पटक आहे म्हणून. आता पाय गोष्ट कशी आहे मी न तो आम्ही दोघंच जण आमचे हिस्से वाटणे आहे त्याच्यात. हा 10 एकर शेती आहे 5 एकर मला येते 5 एकर त्याला येते. पण त्याचं म्हणणं असं आहे की मी तुला काहीच देत नाही. आई म्हणजे तुम्ही घेणार आहे का त्याच्यातला हिस्सा. घेणार आहे काय म्हणजे गॅस लागणार आहे मला. काहून मी काय होईनी का वारस नाही का माझ्या बाबाची. हा माझ्या बापानं दोघाले म्हटलं होतं अर्ध तुम्ही वाटून घे जा. मग आता माझा प्रश्न आहे तो घेणं नाही घेणं. मग आता यानं काही म्हणाले पाहिजे की बाई बाबा बोलले होते तर अर्ध तू घेऊन घे अर्ध मी घेऊन घेतो. ह्या सप्पा नाहीच म्हणून राहिला. हा म्हणून मी म्हटलं तसं तर याचं जर लग्न नाही झालं तर काय करून हे इस्टेटचं शेवटी तुम्हालाच भेटन. अर्ध तर सोड पण पुरंच भेटन. आणि हे पोरगी जर नाही भेटली त्याला पोरगी कोण देणार आहे. वय झाल्यावर कोण नाही देत त्याला पोरगी. आई पण तुमचे भाऊ आहे ना ते मामा. मग ते भावासोबत असं करता का तुम्ही. चल ठीक आहे हिश्श्याची गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मागू शकता जबरदस्ती. पण त्याचं लग्न नाही होऊ देणं म्हणजे लग्न होऊ द्या बिचारीचं. काहून तुम्ही त्याला नाही म्हणता. आणि पोरगी चांगली आहे ती तशी पोरगी भेटत नाही म्हटलं. हा हिच्यापेक्षा पाहायला भले चांगली भेटून जाईल आणि पैसे अडल्याने भेटून जाईल घरचे लोक. पण एवढी गरीब एवढी साध्या स्वभावाची पोरगी भेटत नाही म्हटलं आता कुठं. अहो माहित आहे मला नाही भेटत म्हणून. त्याला पोरगी कोण देईन. किती पोरी दाखवल्या त्याला. अहो त्याचं वय होतं कधी 25-26 वर्षात. त्याला काय म्हणून मी पोरी पाहून घे. पाहिल्या मग त्यानं लय पोरी पाहिल्या. पोरी पाहिल्यावर ह्या कणी नखरे करे म्हणे बाई ते कणी काळीच आहे बाई तिचं कणी नाक चपटच आहे बाई ते कणी जराशी अशीच आहे बाई. तवा जर केलं असतं ना आता म्हटलं याचे लेकरं मोठे मोठे राहिले असते म्हटलं. मग
पण बाबू नाहीच म्हणे सप्पा. मग काय म्हणावं आता, त्याला का जबरदस्ती नेऊन बसवावं काय मंडपात? नाही बसला म्हणजे काय करावं बाई आपण? त्याची बायको काय आपण पोसावं मग? मला माझ्या प्रॉपर्टीशी मतलब आहे, मला त्याच्या लग्नाशी मतलब नाही, आणि तो काय करते काही नाही त्याच्याशी मतलब नाही. एवढं माझं म्हणणं आहे फक्त. त्यांना तर स्वतःहून म्हणायला पाहिजे का, घे बाई तू येतो घेऊन घे. हा माय मी घेतो तू येतो घे. आपल्या हिशावर एवढं एवढं येऊन राहिलं. त्याच्यासाठीच त्या मागल्या दिवशी माईन त्याचं भांडण झालं होतं. तो म्हणे मी देत नाही, मी म्हटलं मी घेतो. तर मग तेव्हापासून बोलेच कुठे, तो माझ्यासोबत बोललाच नाही. बोलला नाही तर लग्नातही नाही आला म्हटलं. लागन तर जवळसोबत बोले, भाषासोबत बोले, माझ्यासोबत शब्दाने बोले म्हटलं. मग सगळ्यासोबत बोले तर मग लग्नात काऊन नाही आले मामा? लग्नात ते आले पाहिजे होते त्यानं. मॅच म्हटलं होतं त्याला, मी त्याला शपथ दिली होती. म्हटलं माझ्या घरच्या लग्नात यायचं नको म्हटलं, माझ्या पोराच्या. मी सप्पाच म्हटलं, म्हणून तर तो आला नाही. तसा आला असता तो, पण मी त्याला शपथ दिली होती ना, म्हणून नाही आला तो. बरं आहे, मी आता साडी बदलून घेतो बा. मला भारी भारी लागून राहिल्या साडीनं. हलक्या साड्या घालतो कोणी आपण तर चांगलं वाटते, पण ह्या भारी भारी साड्या घातल्या का जीव गुदमरल्यासारखा होते याच्यात. आता काढून ठेवतो मी, हलके फुलके घालून घेतो आता एखादी. हो साहेब घाल, पण मी काय म्हणतो, दूध ठेवलं मी, ते पिऊन घेजो. आज दूध पिली नाही सकाळपासून, तर पिऊन घेजो म्हटलं, फ्रीज मध्ये ठेवून दिलं. नाही मी दूध नाही पितात, माझी इच्छा नाही आज दूध प्यायची, बिलकुलही नाही आहे. तिथून खाऊन पिऊन आलो का नाही, जेवायची इच्छा नाही आहे आता, आणि दूधही प्यायची इच्छा नाही आहे. लागन तर उद्या पिऊन घेईन. नाही 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 नाही, आजच प्या लागते ते. हा उद्या नाही, उद्याचं दूध उद्या, आजचं दूध आज खराब होते ते. महागाचं दूध आहे म्हटलं, स्वस्त आहे का ते? एवढं घट्ट एवढं ओरिजिनल दूध दिलं तुले, खराब आहे का ते? हे पेचच तू, हा तुला सांगतो मी, नाही तर मग पेशंट नाही. ठीक आहे, नाही ठीक आहे, पिऊन घेईन पिऊन घेईन. एवढा काय घाबरून राहिला तुम्ही? केवढ्यानं गेली मी म्हटलं बापा काय झालं म्हटलं आता. हा मी आणून देतो, ते जीवावर येत असेल तर मी आणून देतो, पण प्यास लागते ते. असं कसं काही जबरदस्ती आहे का यायची? दूध पेलच पाहिजे याच्याच मनानं चालणार आहे काय? नाही आवडत मला दूध, जरुरी थोडी आहे की पेलच पाहिजे म्हणून. नाही प्यायचं मला, पेतच नाही मी आज, फेकूनच देतो तिकडे दूध. रुपाली रुपाली हो बोला ना, काय म्हणत होते? अरे त्या साडी बदललीस नाही का अजून? तू तर मगानीच म्हणे आता साडी बदलतो म्हणे, गरमी होऊन राहिली म्हणे. मी काय म्हणतो त्यासाठी नाईट गाऊन आणून देऊ का 2-3? घालत जाशील काय घरी? मला काही प्रॉब्लेम नाही घालायसाठी. नाही बाबा, हे बाबाचा विचार करायला लागते ना. बरं बाबाचा विचार नाही तेवढा, आईचाच विचार जास्त आहे. आईच मला बोलायला म्हटलं काय. आई बाबाचा विचार सोड, तुला घालायचे आहे काय? तुला घालायचं असेल तर आणून देईन मी. काय एवढी मोठी साडी घालतं, 5 मीटरची साडी, एवढी मोठी अंगाली कोणतं, तुला गरमी गिरमी नाही होत का या दिवसाची? काय करू मी, गरमी तर खूप होते, पण काय करणार, घालायला लागते, मजबुरी आहे. नाही तर मी तर सरळ सरळ ड्रेसेस घातले असते. हो पण ते आवडत नाही तुमच्या घरी, म्हणून तर घालत नाही. आणि हो रुपेशजी, मी काय म्हणते, आईला सांगा बरं तुम्ही, रोजच्या रोज मला दूध देते. मला नाही आवडते दूध बीत प्यायसाठी. तुम्हाला माहिती आहे ना, मला पहिल्यापासून दुधाचा कंटाळा येते, आणि त्या मला रोज दूधच देते. ते दूध पिलं की माझे पोट झोमल्यासारखंच होते, असं पोटात कसं तरी होते, मला चांगलं नाही लागत. मग तर राहू दे ना, पिऊ नको ना. कायले पिऊन राहिली? पेली म्हणा, फेकून देत जाय, पेली म्हणा. नाही पण रोजच्या रोज जर एवढं मोठं दूध वाया गेलं तर काय होईल मग? हे पाय, एक ना एक तर काही ना काही करायला लागेल. दूध नाही पेशील तर मग आई नाराज होईल, दूध फेकून देशील तर तरी आई नाराज होईल. पण एवढं आहे, कायले माहीत जर नाही झालं फेकून दिलं, कायले माहीत होत नाही, आणि आई नाराजही होत नाही. हे चांगली आयडिया आहे, ठीक आहे ना, असंच करत जाईल. तेच तर म्हणतो मी, म्हणजे सापही मरते आणि लाठी नाही तुटत, अशासारखी गोष्ट होते ते. नाही पण तुम्ही म्हणता का तुमच्या आईले, माझी इच्छा नाही करत म्हणा दूध प्यायले, जबरदस्ती नका करत जाऊ म्हणा. कोणती वस्तू आपल्या आपल्या मर्जीनं असते, त्याच्या मर्जीनं खाऊन खाऊ आम्ही काही, म्हणजे काय म्हणते म्हणून ते खायचं, नाही म्हणते म्हणून नाही खायचं. तसं नाहीये रुपाली, आईला काळजी आहे, आईला वाटते की तुला काही झालं नाही पाहिजे म्हणून आई अशी करते. असं किसं काही नाहीये, तुमच्या आई काही एवढं भलं नाही सोचत नाही मला, असं नका समजू तुम्ही. मला माहिती आहे सगळं, म्हटलं मी बोलत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं माहितच नाही काही इले. आणि रुपेशजी, मी काय म्हणतो, उद्या गावाला जातो म्हटलं मी आईच्या अधिक महिन्यासाठी. आईनं बोलावलं आहे ना, तर जातो. आई आणि वहिनी मार्केटात गेल्या होत्या, म्हणते काल सांगितलं मला, कपडे आणले म्हणे, म्हणजे माझ्यासाठी साडी आणली म्हणे बा, असं म्हणे. अरे वा, मजा आहे मग, साडी भेटते मग तुला आता. माहीच मजा नाही, तुमचीही मजा आहे, तुम्हाला मस्त ड्रेस भेटते म्हटलं आता. हो काय, चांगलं आहे ना. कायलेच म्हणा फालतू खर्चात पडले म्हणा, आता जमतेम लग्न झालं, एवढा मोठा खर्च झाला, आणि आता कायले खर्च करून राहिले म्हणा विनाकारणच. नाही आई म्हणे करावंच लागते म्हणे, आई बी म्हणे, आणि बाबाही म्हणे, दादाही म्हणे, सगळे म्हणे. मी बोलली त्याच्यासोबत, तर नाही म्हणे, जे करायला लागते ते करावंच लागते म्हणे. ते वहिनी बी जाते म्हणे गावाले म्हणे, पहिले तू येऊन जाय म्हणे, मग ते जाईल म्हणे, म्हणून मग मला लवकर जावं लागते. ठीक आहे ना, मग चालली जातो ना. चालली जातो ना, मी एकटील नाही झालं तर दोघांनी जावं लागते म्हटलं. हा दोघांचे काम आहे तिथं. आता मग कोणतं काम आहे पाय, आता जेमतेम टिकून आलं मामाच्या इथून, वेळ नाही भेटला, त्याचा पुरा दिवस असाच गेला म्हटलं. आता जर उद्याचाही दिवस असाच जाईल तर बाबा किती बोंबलं, बाबा कल्ला करून ना मला, लग्न झालं तर नुसतं फिरून राहिला म्हणून, कामधंदे सुचून राहिले म्हणून. काय होते मग, 1-2 दिवसासाठी काय बिघडते? नाही लय काही बिघडते बाबा, तुला काय माहित आहे, लॉस होते ना एका दिवसात म्हटलं, काही हजाराचा लॉस होऊन जाते म्हटलं आपला. मी बाबाला म्हणतो ना. तू बाबाले म्हण, काहीले म्हण, दोघंही नाहीच म्हणते ते. बरं ठीक आहे, पाहतो मग काय करायचं तर. हा पाहिजे मग, आणि एक काय म्हणते ते, याटोन चाली जातो, जास्त दूर काही आहे नाही, याटोन जाता येते. हा जातो ना, याटोनच जातो. आपल्या घरी गाडी आहे की नाही, हे याचं लोणचं करून ठेव जा. तू काशील काय मग ते लोणचं? हा खाऊन घेईन मी. पाय रुपेश, बरं झालं तू आला. आता पाय, मी आता अजून ठेवलं हो बाई, दूध ठेवलं मी फ्रीज मध्ये. काय आता तुम्हाला साखर टाकून ठेवली आता थंड करायला. पाय रुपेश,
हे म्हटलं दूध नाही पिऊन राहिली. दूध पिणं किती चांगलं आहे सेहतसाठी. बाळ चांगलं होते म्हटलं, गोरपान गुबगुबीत होते, म्हणून देऊन राहिली मी इले. तर इले मजाक वाटून राहिली. हा पेत नाही म्हणते मी, एवढं महागा मुलाचं दूध देऊन राहिली इले, तर ही पिऊन नाही राहिली बाई. आई नाही पेत म्हणते ते, आवडत नाही म्हणते तिला दूध. राहू दे ना, देत नको जाऊ आता. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. सासू जरा जास्तच जातकी करते. एक ऐकतो का तिची? बिलकुल नाही ऐकत. चला मग पहा आता उद्याचा व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा बरं.